आंबेडकर यांना अभिवादन करते आणि शांतीचे प्रतीक खरं या विहारामध्ये येऊन मी मागे जे वाटत होती तुलाही सांगितलं होतं की ते येऊन स्वतःलाच शांती वाटते. ते बसून इथे प्रार्थना ऐकून आता आपण सुद्धा जे शांतीचे प्रतीक कसे आपले कोंडेश्वर मार्गावर खूप मोठा स्थळ रवीजी आणि सगळे आपले लोक मिळून सगळ्यात उंची गौतम बुद्धांची खूप मोठी मूर्ती आपण तिथे उभारत आहे की सगळे लोक तिथे आले पाहिजे. फक्त तिथे बसण्याकरिता प्रार्थनाकरिता ते राहणारच आहे, पण त्याच्यासोबत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आम्हाला जे शिकवलं की शिकण ते पुढे जा, त्याच्याकरिता लायब्ररी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या एरियामध्ये परिसरामध्ये करणार आहे. बोलताना सुद्धा मला माझे आढळले आणि या विहारासोबत मला माहीत नाही डिरेक्टली इनडायरेक्टली काय बोललेलं आहे. मी जेव्हा खासदार होती तेव्हाही या विहारामध्ये एवढंच प्रेमाने मला तुम्ही स्वागत करायचे, तुम्ही मला माझा सत्कार करायचे. आज मी खासदार नाही तरी तेवढेच प्रेमाने तुम्ही निमंत्रण देता, मला प्रेम दाखवतात. त्याच्याबद्दल मी आपले सगळे बुजुर्ग लोकांची महिलांची ऋणी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालायचं आणि त्याच्याकरिता काम करायचं. तर मी तुम्हाला तेवढं शब्द देऊ शकते, जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तिथपर्यंत सगळ्यांना घेऊन त्याच्यासाठी काम करण्याचं काही गोष्टी होत राहतात. आणि पण ज्यांनी संविधान या देशाला दिलं, ज्याच्यामुळे आज आम्ही सगळे आमचे बुजुर्ग लोक वरती बसले आहेत आणि त्यापैकी एक महिला तिथे बसली आहे, म्हणजे ती आमच्या बाबासाहेबांची देणमुळे आम्ही या पदार्थ नाही तर आम्हाला शक्यच नव्हतं. आम्ही जरी सगळे मागासवर्गीय असले, पार्लमेंटमध्ये जे राईट्स आम्हाला भेटले की सगळ्यांच्या बरोबरीत बसून आम्ही आमचे विषय मांडले पाहिजे, विमेनला राईट भेटला पाहिजे, विमेन एज्युकेटेड झाली पाहिजे, विमेन्सनी महिलांनी मतदान केलं पाहिजे, महिलांनी पुरुषांच्या बरोबरीत आवाज उचलली पाहिजे. हा कोणाची देण या देशामध्ये असली तर ते फक्त बाबासाहेबांमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. नाही ते महिला, मी जे माझी आई आजी यांच्याकडनं ऐकत होती, माझी सासू सुद्धा मला सांगते की गावामध्ये जर कुठे जायचं आहे तर आम्हाला घरचे सगळे लोकांची परमिशन घ्यावी लागते. आज आम्ही उभे राहून म्हणतो की हे आमचा अधिकार आहे, जे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे ते आमच्याकडनं कोणीच आमचं हात विसरू शकत नाही. म्हणून आज महिला एवढी स्ट्रॉंग झाले आणि ते राईट्स घेऊन जेही मी आवाज बुलंद करते ते फक्त बाबासाहेबांमुळेच. आणि कोणी किती मोठ्या पदावर जरी गेला, कोणी स्वीकारते कोणी नाही स्वीकारत, बाबासाहेब नसते त्या पदावर आमचे सारखे लोक कधीच पोहोचले नसते. रवीजी सारखे गरीब परिवारातून आलेले व्यक्ती त्या पदावर कधीच पोहोचले नसते. ॲज अ फिमेल सगळ्यांना भेदभाव करणं आणि ते भेदभाव बाजूने ठेवणं हेच फक्त बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं होतं. आणि रवीजी आणि आम्ही त्याच मार्गावर काम करत आहे. मी फक्त सगळ्यांना एवढीच विनंती करेन की आपण सगळे महिला पुरुष मंडळीला नेहमी समाजाने सपोर्ट केलेला आहे. आम्ही ॲज अ फिमेल जेव्हा लढतो तर आम्हाला खूप क्रिटिसिझम होते, खूप क्रिटिसिझमचा सामना आम्हाला करावा लागते, आजही करतोय. पण आपले अधिकार आपल्याला सगळ्यांना माहीत असले पाहिजे. आम्ही जोडे महिला, जे बाबासाहेबांनी दिलेले जो राईट्स आहे ते आम्हाला सगळ्यांना तोंडी पाठ पाहिजे. कोणी बोलत असताना त्याला तिथेच थांबवायचं, थांबले बाबा, आमचे अधिकार हे आहे आणि तुम्ही आम्हाला सांगू नका. हा अधिकार सगळे महिलांना आपले आपले माहीत असले पाहिजे. एवढंच मी सांगेन. आणि या विहारामध्ये आपले परिवारातले थोडेही बुजुर्ग लोक आहेत, त्यांच्याकडनं मी एवढीच अपेक्षा ठेवते की मला एक मुलगी म्हणून माझ्या डोक्यावर नेहमी तुमचा हात आणि सपोर्टची अपेक्षा राहील. पराभव आणि निवडून देणार
हा जीवनातला भाग आहे. वर आणि खाली होणं हा नियमचं संसारचं रीती आहे, ते चालत राहणार आहे. पण आपण या क्षेत्रातले काका, आपण सगळे एवढा प्रेम देतात. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की जसंही मी पदावर होती तसं तुम्ही प्रेम देत होते. मी आजही थोडी ताकद ठेवते. जर तुम्हाला माझे एक परिवार म्हणून माझ्याकडनं काही अपेक्षा असेल तर तुम्ही मला बेहिचक कधीही सांगू शकतात. कधी मला तुम्ही हक्काने की नवनीत हे आपल्याला करायचं आहे, तू करून दे. आपली सरकार आहे. मी जरी खासदार नसली पण सरकारकडनं खेचून प्रत्येक गोष्टी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये जेही करायचं आहे माझ्याकडनं मी नक्की करत. तुमच्यासाठी नाही, पण ज्यांनी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी अधिकार दिला त्यांच्याकरिता शेवटचा रक्त त्यांच्या विचारासाठीच टाकलं. त्याच्यापेक्षा जास्त मोठं काहीच नाही. सगळ्यांना मनापासून जय भीम करते. आणि हा माझा कुटुंबच झालाय काका. आणि कुटुंब म्हणून श्रीकांत भाऊनी मला सांगितलं या लागते ते दादा मला निमंत्रण द्यायला आले होते. मी म्हटलं हो, या परिसरात या विहारामध्ये येऊन काहीतरी वेगळं अनुभव घेऊन जाते आणि ताकद घेऊन जाते. त्याकरिता मी इथे परत आली आहे. नवीन वर्ष सगळ्यांचं खूप चांगलं जावं आणि इथून मी नवीन ऊर्जा घेऊन मी परत समाजामध्ये खूप चांगलं काम करू एवढंच आशीर्वाद घेण्याकरिता आपले मदत मी आली. सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि जय भीम.